आत्तापर्यंतच्या माझ्या जीवन प्रवासातील अनुभूतीनुसार मी अध्यात्माची केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे. अध्यात्म म्हणजे सर्वांशी समान दृष्टिकोनातून वागणे, आपलं जे काही काम आहे ते सचोटीने इमानेद्वारे पार पाडणे, सर्व माणसांमध्ये ईश्वर शोधणे. त्याच पद्धतीनं आपण जे कुटुंबासाठी, समाजासाठी, स्वतःसाठी जे काही काम करत आहे ती म्हणजे आपली जी काही सेवा आहे ती ईश्वर सेवा मानणे. त्याच पद्धतीनं या सृष्टीमध्ये जी सृष्टी चालवतोय अशी एक अदृश्य शक्ती आहे, त्या अदृश्य शक्तीचं अस्तित्व मान्य करणं आणि त्या अदृश्य शक्तीविषयी आपल्या मनामध्ये आदरयुक्त भीती असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जगातील सर्व व्यक्तींचं सर्व काळ भलं होणं ही सदिच्छा मनामध्ये सतत तेवत ठेवणे म्हणजेच अध्यात्म होय. या अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनच मी आपणासाठी काही खास टिप्स या ठिकाणी देऊ इच्छितो, जेणेकरून आपलं जीवन सुखी व आनंदी होईल. या टिप्स आपण जर फॉलो केल्या तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल असा मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, तर त्या टिप्स पुढील प्रमाणे आहेत. नेहमी सच्चे बनण्याचा प्रयत्न करा. कोणाशी कधीही वाईट वागण्याचा प्रयत्न करू नका. कुणाचाही मत्सर करू नका. कुणाच्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यामध्ये बिनकामाची ढवळाढवळ करू नका. आपल्या वाट्याला जे काही काम आलं आहे ते काम योग्य पद्धतीने करा. कुणाच्याही मनामध्ये कुणाबद्दल विषाची पेरणी करू नका. कुणाच्याही काड्या करू नका. आपण जीवन जगत असताना आपलं जे चारित्र्य आहे, आपलं जे वागणं बोलणं आचार विचार आहे ते नेहमी उच्च दर्जाचे ठेवा. जीवन जगत असताना नेहमीच चांगल्या मार्गाचा अवलंब करा, वाम मार्गाचा अवलंब करू नका. कुणाविषयी कधी वाईट चिंतू नका, वाईट करू नका आणि सर्वांचं भलं होईल हीच मनामध्ये नेहमी अपेक्षा बाळगत जा. अशा पद्धतीने आपण जर या सर्व गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला दररोज आपण जेव्हा रात्री झोपतो त्यावेळी आपल्याला निवांत अशी झोप लागेल आणि सध्याच्या काळामध्ये ज्या व्यक्तीला रात्री गाढ झोप लागते तोच व्यक्ती या जगातील सर्वात सुखी व आनंदी व्यक्ती आहे. तर मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील सर्व व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. ओके, टाटा, गुड बाय, धन्यवाद.